क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. फाइंड दी टोटल सरफेस एरिया अँड लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स. मगाशी आपण क्वेश्चन पाहिला, क्वेश्चन नंबर 1 होता क्यूबॉइडसाठी आणि आता हा क्वेश्चन आहे फाइंड दी टोटल सरफेस एरिया अँड लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स विथ द फॉलोइंग एजेस. क्वेश्चन नंबर एमध्ये काय दिलेलं आहे? एमध्ये दिलेलं आहे व्हॅल्यू आहे 7, साईडची व्हॅल्यू आहे 7. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय असणार आहे? 6a². मग आता बघा, याच्या आधी आपण कॉपी करून ठेवूयात फाईल. किती आहेत? 5 क्वेश्चन्स आहे ना. 1 2 3 4 5. ओके. ओके, आता बघा टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब काय असणार आहे? 6a². म्हणजे आता ए क्वेश्चन जर घेतला आपण, पेन कुठे गेला आपला, ए क्वेश्चन घेतला काय असणार आहे? 7 सेंटीमीटर. साईड इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मग आपण फॉर्म्युलामध्ये पुट करणार. फॉर्म्युला काय आहे आपला? टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 6a². मग आता 6 ॲज इट इज, एच्या जागी आपण 7 पुट करणार आणि स्क्वेअर करणार. 6 × 7चा स्क्वेअर काय येणार आहे? 49. मग आता फक्त कॅल्क्युलेशन करायचे. 6 × 49चं जे ॲन्सर असणार आहे तो असणार आहे आपला टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. मग आता 6 × 7 × 7 49, दॅट इज 294. आणि काय फाइंड आउट करतोय आपण? एरिया फाइंड आउट करतोय. याचा अर्थ युनिट येणार सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथं युनिट पाहणं खूप इम्पॉर्टंट राहील, कारण इथं पहा फर्स्ट सेंटीमीटर दिलं आहे, मग डेसिमीटर दिलं आहे, मग मीटर दिलं आहे, सेंटीमीटर दिलं आहे आणि मीटर दिलं आहे. युनिट चुकलं तर अर्धा मार्क कट होणार, हे लक्षात घ्या. आता बघा लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए स्क्वेअर. इथं काय दिलेलं आहे? ए दिलेला आहे आपल्याला 7. तर 7 साईड जी आहे, 7 किती आहे? सेंटीमीटर आहे. 7 सेंटीमीटर साईड असलेला क्यूबचा ऑफ ए स्क्वेअर कसं काय लिहिलं आपण इथं? लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब पाहिजे आपल्याला. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब विल बी 4a². ठीक आहे. मग आता बघा फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. इज इक्वल टू 4a². एच्या जागी आपण साईड लिहिणार 7 स्क्वेअर. 4 × 7 × 7. फायनल आन्सर येईल 7 7 = 49. 49 × 4 196. आणि युनिट येईल सेंटीमीटर स्क्वेअर, कारण एरिया फाइंड आउट करतोय. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बी दिलेला आहे आपल्याला 4dm. जेव्हा आपण dm घेतो, म्हणजे 4dm जर आपल्याला एक्झाम्पल दिलं असेल, हे बी एक्झाम्पल आहे, तर आपल्याला काय करायचे? कन्वर्ट करायचे सेंटीमीटरमध्ये. किंवा dmमध्ये असेल तर dmमध्ये ॲन्सर ठेवलं तरी चालेल. तर सेंटीमीटर पण एक गोष्ट माहिती असू द्या, 1dm इज इक्वल टू 10 सेंटीमीटर्स. ही गोष्ट फक्त लक्षात राहू द्या. बाकी सगळं dmमध्ये सॉल्व केलं सध्या तरी चालेल, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. मग आता सॉल्व करण्यासाठी सेम फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब विल बी 6a². मग टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब आपण फाइंड आउट करणार. 6 × एच्या जागी येईल 4 स्क्वेअर. म्हणजे काय आलं? 6 × 4 × 4. फायनल आन्सर आपल्याला मिळेल 6 × 4 24 × 4. इट विल बी 96. पण मग आता युनिट आहे dm, तर मग आपल्याला dm² लिहावं लागेल, किंवा याला आपण असं लिहू शकतो स्क्वेअर dm. दोन्हीपैकी कुठलंही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 4a². मग आपल्याकडे ए आहे 4 × a² आहे, तर 4 × 4 स्क्वेअर, दॅट इज 4 × 4 × 4. 4 4s are 16 and 16 4s are 64. आणि आन्सर युनिट असणार आहे dm². ओके.
एकदम इझी आहे क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन सी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ए इज इक्वल टू आहे 0.9 मीटर आणि इथं सुद्धा ए इज इक्वल टू 0.9 मीटर. मग एच्या जागी फक्त पुट करणार आपण 6 इंटू ए स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे, 6 इंटू 0.9 स्क्वेअर. मग व्हॅल्यू येणार आहे 6 इंटू 0.9 इंटू 0.9. फक्त आता कॅल्क्युलेशन्स करायची आहेत. 0.9 इंटू 0.9 0.9 इंटू 0.9 9 9 जार 81 8 900 प्लस 8 1 0 0 इंटू 0 0 0 इंटू 0 0. मग काय आलं 1 8 0 आणि इथं 2 डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला 2 डिजिट्स आहेत तर 1 2 म्हणजे 0.81 आणि ह्या 0.81ला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 6ने. तर काय येईल 6 1 जार 6 48 4 600 4 आणि 1 2 4.86. मग आपण इथे आन्सर लिहिणार 4.86 आणि इकडे युनिट काय दिलेलं आहे मीटर, म्हणून इथे घेणार मीटर स्क्वेअर, कारण एरिया फाइंड आउट करतोय तर मीटर स्क्वेअर. सेम लॅटरल सरफेस एरिया ए मिळालेला आहे 0.9 मीटर. मग आपण पुट करणार व्हॅल्यू 4a स्क्वेअर. इथं स्क्वेअरच्या जागी क्यूब करायचे. लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 4a स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू ए काय आहे 0.9 स्क्वेअर. मग सेम येणार आहे 4 इंटू 0.9चा स्क्वेअर काय येणार आहे 0.81 0.9चा स्क्वेअर. ओके, मग 4 इंटू 0.9 इंटू 0.9. मी याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 0.81 इंटू 4 3.24 मीटर स्क्वेअर. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 3.24 मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर का घेतोय, कारण गिवन आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे ती मीटरमध्ये दिलेली आहे, म्हणून आन्सरसुद्धा मीटरमध्येच लिहितोय आपण. ठीक आहे. असंच आता नेक्स्ट डी क्वेश्चन सॉल्व करणार आहे आपण. सगळ्यात आधी फॉर्म्युला करेक्ट करून घेऊ. इथं स्क्वेअरच्या ऐवजी काय करणार, स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला पुट करायचं आहे लॅटरल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. मग इथे पहा एची व्हॅल्यू किती दिलेली आहे डी क्वेश्चनमध्ये 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. इथं सुद्धा एची व्हॅल्यू आपण करून घेणार 11 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 6a स्क्वेअर. 6 इंटू ए स्क्वेअर म्हणजे किती 11 स्क्वेअर. मग किती येणार 6 इंटू 11 इंटू 11 म्हणजे 11चा स्क्वेअर किती 121 इंटू 6. 6 1 जार 6 121 6 इंटू 121 6 1 जार 6 6 2 जार 12 कॅरी 1 6 1 6 1 7 726 आणि युनिट काय दिलेलं आहे सेंटीमीटर, तर इकडे येईल सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला टोटल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया इज इक्वल ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 4a स्क्वेअर. 4 इंटू ए स्क्वेअर व्हॅल्यू पुट करायची 4 इंटू ए किती 11 स्क्वेअर 4 इंटू 121 4 1 जार 4 4 2 जार 8 4 1 जार 4 आणि आन्सर येणार युनिट सेंटीमीटर स्क्वेअर 484 सेंटीमीटर स्क्वेअर. करेक्ट. तर इक्वेशन दिलेलं आहे ए इज इक्वल टू 1.3 मीटर. सेम टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब 6 इंटू ए स्क्वेअर. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या 6 इंटू ए विल बी 1.3चा स्क्वेअर देन 6 इंटू 1.3 इंटू 1.3 इज इक्वल टू 1.3 इंटू 1.3 1.3 इंटू 1.3 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 3 3 जार 9 3 1 जार 3 आणि इकडं परत 0 1 3 जार 3 1 1 1
काय आलं 961 आणि 2 डेसिमल आहेत राईट हँड साईडला तर 1 2 म्हणजे 1.69 6 इंटू 1.69 आता 1.69 इंटू 6 6 9 जा 54 means 54 5 6 6 जा 36 plus 5 41 it will be 4 6 1 जा 6 10 आणि इकडं डेसिमलच्या राईट हँड साईडला 2 डिजिट्स आहेत तर 2 डिजिट्स सोडून आपण डेसिमल पॉईंट पुट करणार तर किती आलं 10.14 आणि क्वेश्चनमध्ये दिले मीटर तर आन्सर येणार मीटर स्क्वेअर कारण एरिया विल ऑलवेज बी इन द मीटर स्क्वेअर आन्सर विल बी 10.14 मीटर स्क्वेअर सेम लॅटरल सरफेस एरियामध्ये काय करायचं आहे 4 इंटू ए स्क्वेअर व्हॅल्यूज पुट करायच्या 4 इंटू ए विल बी 1.3 स्क्वेअर वी नो द स्क्वेअर ऑफ दी 1.3 किती आहे 1.69 आत्ताच कॅल्क्युलेट केलेलं आहे तर आता 1.69 इंटू 4 करायचे 36 3 27 2 4 1 2 प्लस 6 आणि 2 डेसिमल डिजिट्स आहेत तर 6.76 मीटर स्क्वेअर विल बी द एरिया अशा पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन सुद्धा संपलेला आहे थर्ड क्वेश्चन आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत